आपण नेहमी बटाट्याचे पराठे करून खातोय, बटाट्याच्या पराठ्याने फॅट वाढतं, तर नेहमी आपल्याला करता येत नाही. त्यासाठी अगदी मस्त टोमॅटोचे पराठे घेऊन आलेले आहे. तर चवीला खूप भन्नाट आहे आणि खरंच सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे. सगळेच जण आवडीने खातील, त्यांना कळणारसुद्धा नाही की हे टोमॅटोचे पराठे केलेले आहे. तर अगदी मस्त रुचकर आणि टम्म फुगलेले आणि लुसलुशीत, तुम्हाला जसे लागतील, खरपूस भाजायचे असतील खरपूस, तर सोपे आणि कमी साहित्यात होणारे पराठे जर करायचे असतील तर ते कसे करायचे आपण इथे बघणार आहोत. त्यासाठी मी काय केलं आहे, अगोदर आपण पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, थोडंसं मीठ घातलं आहे त्यामध्ये आणि 1 चमचा तूप घातलं आहे. व्यवस्थित आपल्याला तूप आणि मीठ पिठाला लावून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने मिक्स करायचं आहे, चमचा बाजूला ठेवायचा आहे. तर इथे मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेते, म्हणजे तूप जे आहे ते कोरड्या पिठाला व्यवस्थित लागल्या जाईल. तर इथे आपलं पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे. जास्त एकदम पाणी घालायचं नाही आहे आणि एकदम पातळही करायचं नाही आपल्याला आणि एकदम घट्टही नाही करायचं. आपलं व्यवस्थित, तुम्हाला जर खूप खरपूस लागत असतील तर थोडं पीठ घट्ट ठेवलं तरी चालेल. तर इथे मी व्यवस्थित पीठ मळून घेते. तर पीठ मळताना मी तुम्हाला सांगितले थोडं थोडं पाणी घालूनच पीठ मळायचं आहे. पिठाचा गोळा इथे तयार झाला आहे, तर थोडंसं घट्ट झाला आहे, तर आपण थोडंसं पाणी घालून त्याला मळून घेणार आहोत. एकदा व्यवस्थित मळून घेतलं की म्हणजे आपला पिठाचा गोळा जो आहे तो तयार आहे, म्हणजे आपल्याला परत त्याला मळायची गरज पडणार नाही. तर व्यवस्थित आपलं स्मूथ असा, जास्त पातळही नाही आणि जास्त घट्ट नाही, तर त्यावरती आपण आता झाकण ठेवून देतो आहे आणि पराठ्याची तयारी करायची आपल्याला. तर पराठे करताना आपल्याला मी इथे 2 टोमॅटो घेतले, आपल्याला ते व्यवस्थित चिरून घ्यायचे, धुवून घ्यायचे, पुसून घ्यायचे आणि व्यवस्थित चिरून घ्यायचे. तर ते पूर्ण टोमॅटो आपलं चिरून झाले, म्हणजे 2 टोमॅटो जे आहेत ते आपले चिरून झालेले आहेत. चिरून झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपल्याला त्याला काढून घ्यायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर जे पाणी आहे ते बाजूला नंतर आपल्याला झिरपून घ्यायचं आहे आणि नंतर टोमॅटो वापरायचं आहे. तर टोमॅटो कापल्या झाल्यानंतर आपल्याला कांदा सुराख कापून घ्यायचा आहे. तर इथे कांदे घेतलेत मी 2 मिडियम आकाराचे, तर कांदेसुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचे. तर आपल्या इथे कांदे बारीक कापून झालेले आहे, म्हणजे कांदेसुद्धा कापून झाले, टोमॅटोसुद्धा कापून झालेला आहे. तर कांदे आणि टोमॅटो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि आता हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. तर 4 ते 5 मी हिरव्या मिरच्या घेतल्यात. 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक आपल्या कापून झाल्यानंतर त्यासुद्धा आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि आता आपल्याला पुढची तयारी करायची आहे. त्यासाठी मी इथे काय केलं आहे, मिक्सरचं भांडं घेतलं आहे छोटं, त्यामध्ये 1 चमचा धणे घातले, 1 चमचा साखर घालायची आहे. साखर झाली की चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा. चाट मसाला घालून झाला की आपल्याला आमचूर पावडरसुद्धा घालायची अर्धा चमचा. आपलं व्यवस्थित प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. 2 टोमॅटोचं सारण घेतलं आहे आपण, 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यानुसार आपलं साहित्य आहे. तर 1 चमचा बडीशोप घेतली, आल्याचा अर्धा इंच तुकडा घेतला आहे, लसूण पाकळ्या घेतल्यात 4 ते 5. तुमच्या आवडीनुसार गरम मसाला घालायचा आहे, तुम्हाला जो गरम मसाला आवडत असेल तो घालायचा आहे. तर 1 चमचा गरम मसाला घातला, 1 चमचा लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. तर इथे व्यवस्थित आपलं सारण घालून झाल्यानंतर कोरडंच घालायचं आहे आणि व्यवस्थित याची बारीक आबडधोबड पेस्ट करून घ्यायची आहे. जास्त एकदम बारीक फाईन करायची नाही, आबडधोबड जाडसर जशी असते तशा प्रकारे करायची आहे. तर तुम्हाला इथे मी दाखवते, अगदी आपण जाडसर म्हणजे दरदरा असते ना तशी करून घेतलेली आहे. धणे आणि सोप जी आहे थोडीशी जाडसरच राहते, त्यामध्ये त्याचा फ्लेवर जो आहे पराठ्यांना खूप छान येतो आहे. तर इथे पॅनमध्ये आपण तेल घातलं आहे अर्धा चमचा तेल घातल्यानंतर व्यवस्थित पूर्ण पसरून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जी हिरवी मिरची कापून घेतलेली ती अगोदर घालायची आपल्याला. थोडीशी हिरवी मिरची आपल्याला फ्राय करून झाली की लगेचच त्यामध्ये कांदा घालायचा आहे. कांदासुद्धा घालताना काय करायचं आहे, गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि कांदा आपल्याला ब्राऊन नाही होऊ द्यायचा आहे. थोडासा पारदर्शक झाला की आपला कांदा मऊ झाला की लगेच आपल्याला पुढची प्रोसिजर करता येईल. तर कांदा थोडासा मऊ झाला आहे म्हणजे गरम झाला आहे, त्या स्टेजवरती आपल्याला टोमॅटोमध्ये पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि टोमॅटो पूर्ण आपल्याला भांड्यामध्ये घालून घ्यायचे, म्हणजे कढईमध्ये घालून घ्यायचे आहेत. तर आपले टोमॅटो घालून घेतल्यानंतर मंद आचेवर आपल्याला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे, म्हणजे थोडेसे मऊ झाले पाहिजे, शिजल्यासारखे झाले पाहिजे. तर मधामधात आपल्याला काय करायचं, असं 4 ते 5 वेळेस आपल्याला चेक करत राहायचं आहे. असं 2 ते 3 मिनटं आपल्याला एकसारखं शिजू द्यायचं आहे, त्याला एकसारखं सोडून नाही द्यायचं, एकसारखं मधोमध आपल्याला झाकण काढायचं आहे, परत हलवायचं आहे, परत मिक्स करून झालं की परत झाकण ठेवायचं आहे. तर आपण 2दा करून झाकण ठेवून दिलं आहे, परत एकदा झाकण ठेवून द्यायचं आहे. झाकण ठेवून दिल्यानंतर परत आपण एकदा 1 मिनिटाने चेक करणार आहोत. तर आपलं थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, मऊ व्हायला थोडीशी लवकर मदत होईल. तर हे मीठ घालून झालं की आपल्याला लगेच एकसारखं स्मॅच करून घ्यायचं आहे. चवीनुसार आपण पूर्ण मीठ घालून घेतलं आहे त्यामध्ये आणि झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवल्यानंतर आपला कांदा आणि टोमॅटो जो आहे तो एकदम मऊ झाला आहे, म्हणजे शिजल्यासारखा झाला आहे. आपण मीठ घातल्यामुळं लवकर थोडंसं पाणी सुटलं आहे त्याला आणि थोडं मऊ झालं आहे. जास्त पाणीही सुटायला नको, कारण ज्यावेळेस आपण पराठे करतो आहे खूप जास्त ओलं सारण झालं तर तुमचे पराठे जमणार नाही आहे. तर ते व्यवस्थित आपलं स्मॅच करून झालं, म्हणजे टोमॅटो आपला चांगला बारीक झाला आहे, वाटत नाही आपण टोमॅटो घातलेला आहे.
तर आत्ता काय करायचं आहे आपल्याला, जो आपण मसाले तयार करून घेतले होते मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालायचे आहेत पूर्ण त्यामध्ये. म्हणजे जो मसाल्याचा फ्लेवर आहे जास्त फ्राय नाही करायचे, हे मसाले आपल्याला कच्चेच ठेवायचे. जितके आपले कच्चे मसाले राहतील तितका त्याचा फ्लेवर पराठ्यांना लागेल. तर अगदी हा मसाला जो केलेला आहे मस्त लागतोय. तुम्ही ह्या मसाल्यावरतीच आपले पराठे आहेत. तर येथे मी आता काय केलं आहे, आपला मसाला लगेच टाकून झाला की 3 चमचे हरभरा डाळीचं पीठ घातलं आहे, म्हणजे बेसन पीठ घातलं आहे. तर 3 चमचे बेसन पीठ घालून झाल्यानंतर आपल्याला मंद आचेवर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि हे बेसनसुद्धा थोडंसं भाजल्यासारखं आणि थोडंसं मऊ झालं त्यामध्ये की आपल्याला पोटाला त्रास होणार नाही, म्हणजे व्यवस्थित लागेल. तुम्हाला वाटणारसुद्धा नाही आपण याच्यात हरभरा डाळीचं बेसन पीठ घातलेलं आहे. तर अगदी व्यवस्थित आपलं मिक्स करून झालं आहे. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर आपल्याला एकसारखं फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, 2 मिनटासाठी एकदम मंद आचेवर आपल्याला याला झाकण ठेवून थोडंसं शिजू द्यायचं आहे. म्हणजे बेसन कच्चं नाही राहिलं पाहिजे, डाळीचं पीठ जे आहे ते कच्चं नाही राहिलं पाहिजे. तर हे ते व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि शिजूनसुद्धा झालं आहे, हाताला चिटकटसुद्धा नाही आहे. तर आता काय करायचं, गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला पॅनमध्ये थोडंसं मोकळं करून आपल्याला याला बाजूला ठेवायचं, म्हणजे थंड करण्यासाठी आपण याला ठेवून देतो आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी गार झालं आहे. गार झाल्यानंतर मी काय केलं आहे, हाताने त्याला एकसारखं कुस्करून घ्यायचं आहे, म्हणजे जे एकसारखं जे आपलं आतलं सारण आहे ते एकसारखं होईल. तर ते व्यवस्थित एकसारखं झाल्यानंतर थोडासा कोथिंबीरसुद्धा घातला आहे. अजून जास्त असेल तर अजूनसुद्धा घाला, माझ्याकडे इतकाच होता म्हणून मी थोडाच घातलेला आहे. थोडा जास्त असेल तर अजून चविष्ट होतील. तर आपण पिठाचा गोळा जो करून घेतला आहे, आपलं सारणसुद्धा तयार आहे. पिठाचा गोळासुद्धा अगदी मऊसूत झालेला आहे. आपण अगोदर पिठाचा गोळा तयार करून ठेवल्यामुळं काय होतं, आपला पराठा जो आहे अगदी टम्म फुगतो आणि फुटतसुद्धा नाही आहे. तर काय करायचं आहे, सोपी ट्रिक सांगते मी तुम्हाला. हाताने गोल वाटी करायची आहे, आतमध्ये पीठ डीप म्हणजे आपला मसाला जो आहे तो आतमध्ये दाबून घ्यायचा, प्रेस करून घ्यायचा आहे बोटाच्या साह्याने आणि थोडंसं काठाला ते पाणी लावायचं आहे आणि नंतर वर करत 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 जो पिठाचा गोळा आहे तो वरती दाबत घ्यायचा आहे. आणि हो, वाटी करताना पिठाची जी गोळाची वाटी करतोय थोडीशी खाली जाड ठेवायची, काठाला थोडीशी पतली ठेवायची, म्हणजे ज्यावेळेस आपण सारण आतमध्ये भरतो त्यावेळेस तुमचं पराठा फुटणार नाही आहे. तर इथे व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे. लाटून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता आपण पॅन गरम करायला ठेवलेला होता, म्हणजे तवा गरम करायला ठेवलेला होता, त्यावरती आपल्याला भाजून घ्यायचं. तुम्हाला खरपूस भाजायचे असतील तर थोडे मंद गॅसवर भाजायचे, म्हणजे तुमचे खरपूस भाजल्या जातील. आणि तुम्हाला थोडेसे मऊ लागत असतील तर तुम्ही मऊसुद्धा करू शकता. तर इथे आपण व्यवस्थित भाजून घेतो आहे. तर भाजताना पराठे भाजताना गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला ते भाजून घ्यायचं. तोवर आपण दुसरेसुद्धा लाटून घेतो आहे, म्हणजे एकसारखे आपल्याला भाजून घ्यायचे, तयार करून घ्यायचे. तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात फुटलेला नाही आहे पराठा आणि पूर्ण पोळी भरून झालेला आहे. परत तुम्हाला मी दाखवणारच आहे कसा भरला आहे आतमध्ये. आणि जो पराठ्याचा फ्लेवर आहे ना, तुम्ही जो मसाला तयार करून घेतला आहे तो खूप महत्त्वाचा आहे त्यामध्ये. आणि टोमॅटोची चव तुम्हाला वाटणारसुद्धा नाही मुलांना की टोमॅटोचे पराठे केले, तर डब्यातसुद्धा तुम्ही देऊ शकता. तर इथे आपले छान पराठे फुगलेले आहेत आणि मस्त आपल्याला हो, तुम्हाला बटर आवडत असेल तर तुम्ही बटरसुद्धा लावू शकता किंवा तूपसुद्धा लावू शकता. तर इथे मी थोडं थोडं करून तेलच लावते, बटर तूप वगैरे लावलेलं नाही आहे. तुम्हाला आवडीनुसार तुम्ही पण बटर लावलं किंवा तूप लावलं तर खरंच खूप छान लागतील. तर आपलं व्यवस्थित त्याला तेल लावून घेतल्यानंतर खरपूस भाजून घेतलेत, म्हणजे थोडेसे व्यवस्थित भाजून घेतले आणि टम्म फुगलेलं आहे. असेच तुमचे पराठे फुगतील. फक्त काय करायचं करताना, थोडीशी हाताने वाटी करायची, थोडीशी खालचा भाग जाड ठेवायचा आणि वरचा काठाचा भाग जो आहे तो पतला ठेवायचा आहे, म्हणजे तुमचे पराठे अजिबात तुटणार नाही आणि फुटणारसुद्धा नाही. तर मस्त होतील तुमचे पराठे. टोमॅटोचे पराठेसुद्धा कोणी म्हणणार नाही हे टोमॅटोचे पराठे झाले आणि चवीला तर खरंच खूप छान लागतात. एकदा तरी ही रेसिपी ट्राय करून बघा. अगदी सोपी आहे आणि साहित्य खरंच खूप काही जास्त लागत नाही, त्यामुळे तुम्हाला घरच्या घरच्या साहित्यात लगेचच करता येईल. आजच ट्राय करून बघा. तर हे पराठे अगदी मस्त झाले. तुम्हाला फोडून दाखवते मी. आपल्याला दह्यासोबतसुद्धा याला खाता येईल, म्हणजे तुम्ही दह्यासोबत खा किंवा कॅचअपसोबत खा किंवा साखर आंबा असेल त्यासोबतसुद्धा खाऊ शकता किंवा लोणच्यासोबतसुद्धा खाऊ शकता. मिरचीचं लोणचं असेल त्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर तुम्ही इथे पराठा मी तुम्हाला फोडून दाखवते. पूर्ण पराठे आपले छान फुगलेले आहेत आणि फुगल्यामुळे काय होतं, आतमध्ये जे पूर्ण सारण आहे कडेपर्यंत पोहोचून गेलेलं आहे. तर हा पराठा खूप छान झाला आहे आणि खायला खूप मस्त आहे. तर अगदी सोपे आणि पटकन होणारे पराठे तुम्हाला कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जरी माझी रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि नवीन नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.